सही ट्रेड मराठीवरती आपलं स्वागत आहे. आपण आज शिकणार आहोत की चार्टवरती ट्रेडिंग कसं करायचं. चार्टवरती ट्रेडिंग करायला मी आलेलो आहे धनच्या वेबसाईटवर. धनच्या वेबसाईटद्वारे आपण आज चार्टवरती ट्रेडिंग कशी करायची हे शिकणार आहोत. आता आपण लॉग इन केल्या केल्या आपल्याला अशी होम स्क्रीन बघायला मिळते आणि डाव्या साईडला जर तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे वॉच लिस्ट दिसतात. आता तुम्हाला जे कोणत्या इंडेक्सवरती ट्रेडिंग करायचं आहे ते आपल्या वॉचलिस्टमध्ये असेल किंवा जर ते वॉचलिस्टमध्ये नसेल तर आपण सर्चही करू शकतो. इथे एक सर्च बार आहे, तिथे आपण क्लिक करून सर्च करू शकतो. तर आत्तासाठी आपण फिन निफ्टी सर्च करू. आता आपण फिन निफ्टी सर्च केलं आहे तर खाली येऊन तुम्ही इथे बघू शकता. माऊस जर फिन निफ्टीवरती तुम्ही नुसता ठेवला इथे तुम्हाला ॲड टू वॉचलिस्टचा ऑप्शन दिसतो किंवा चार्ट बघायचा डायरेक्ट ऑप्शन इथे दिलेला आहे. तर मग आपण आत्तासाठी ह्याच्यावर क्लिक करूयात आणि इथे तुम्ही बघू शकता की दुसऱ्या टॅबमध्ये चार्ट उघडलेला आहे. आता या चार्टवर तुम्ही बघू शकता की भरपूर डिटेल दिलेले गेलेत. तर एक एक डिटेल मी तुम्हाला समजवत जाईन आणि मग त्यानंतर आपण ट्रेडिंग करूयात. पहिले आपण जे इथे डावीकडे वरती बघू शकतो की फिन निफ्टी आपण सर्च केलेलं आहे आणि उघडलेलं आहे. तर त्या स्टॉकचं नाव जे आहे ते इथे तुम्हाला दिसून येतं. आणि जर तुम्हाला कम्पेअर करायचं असेल तर त्याचाही ऑप्शन इथे दिलेला गेला आहे. इथे प्लसवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला कम्पेअरही करता येतं. समजा मला निफ्टी 50 बरोबर कम्पेअर करायचं आहे तर मी निफ्टी 50वर क्लिक करतो. तर आपण निफ्टी 50 क्लिक केल्यावरती तुम्ही इथे बघू शकता की लाईन ग्राफ ॲड झालेला आहे. या लाईन ग्राफप्रमाणे तुम्ही वरती आणि खाली कम्पेअर करू शकता की फिन निफ्टी कुठे आहे आणि निफ्टी 50 आत्ताच्या मिनिटाला किंवा क्षणाला कुठे आहे. जर तुम्हाला हा लाईन ग्राफ काढायचा असेल, तुम्हाला कम्पेअर करायचं नसेल तर तुम्ही इथे बघू शकता की फिन निफ्टीचं इंडेक्स इथे आहे. जर तुम्हाला काढून टाकायचं असेल तुम्ही हाईड करू शकता किंवा तुम्हाला ओव्हरऑलच काढून टाकायचं असेल तर इथे रिमूव्हचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करू शकता. आता रिमूव्ह केल्यावरती ती लाईन ग्राफ जी आहे ते निघून गेलं. पुढचं बटन जे आहे ते इथे तुम्ही बघू शकता की ड्युरेशनचं आहे. इथे आत्ता सध्या 5 मिनिटावरती सेट आहे. तर ते काय सांगतं की आपली कॅन्डल एक जी आहे ती किती मिनिटाची आहे. जर आपण त्यावर परत क्लिक केलं तर समजा मला 30 सेकंदाची कॅन्डल पाहिजे तर ती पण मला मिळू शकते. इथे तुम्ही बघू शकता आता एक कॅन्डल जी इथे तुम्हाला दिसेल ती 30 सेकंदाची आहे. तर मी परत जाऊन जर का मला 10 मिनिटाचं करायचं असेल तर इथे तुम्ही बघू शकता हे 10 मिनिटाचे कॅन्डल आहेत. तर दर कॅन्डल इथे तुम्हाला जी दिसते ती 10 मिनिटाची आहे. जर तुम्ही इथे याल तर तुम्हाला 5 वर्ष, 1 वर्ष, 3 महिने, 1 महिने ह्याचा पण ऑप्शन दिलेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की आपण 3 मंथ्सवर म्हणजे 3 महिन्याच्या ड्युरेशनला केलेलं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की एक कॅन्डल 3 महिन्याची, पण आपलं ड्युरेशन जे आहे ते ओव्हरऑल 3 महिन्याचं दिसतंय. तर इथे तुम्ही बघू शकता मार्च, एप्रिल, मे, जून असं 3 महिन्याचं ड्युरेशन तुम्हाला इथे दिसतंय. आता तुम्ही इथे बघू शकता की अजून एक ऑप्शन आहे कॅन्डल्सचा. कॅन्डल्सवर तर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे कॅन्डल दिसू शकतात. तर इथे कॅन्डल्स, हॉलो कॅन्डल्स, कॉलम लाईन वगैरे असे ऑप्शन आहेत. जर तुम्हाला एरियामध्ये बघायचं असेल एरियामध्ये पण तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला हॉलो कॅन्डल्समध्ये बघायचं असेल तर ते पण तुम्ही बघू शकता. जर का तुम्हाला लाईन ग्राफच बघायचं असेल तर ते देखील तुम्ही बघू शकता. तर हे तुमच्या ओव्हरऑल ईज ऑफ अंडरस्टँडिंगसाठी एवढे ऑप्शन दिलेले आहेत की कॅन्डल पाहिजे, लाईन ग्राफ पाहिजे, एरिया पाहिजे, ते तुमच्याप्रमाणे जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सेट करू शकता. पुढचं बटन जे आहे ते इंडिकेटरचं आहे. जर मी त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे इंडिकेटर दिसून येतात. समजा मला ऑटो फिबवाला इंडिकेटर लावायचं आहे तर मी त्यावर क्लिक करून तुम्ही इथे बघू शकता ऑटो फिबचा इंडिकेटर दिसून येतोय. आणि जर मला हे ऑटो फिब नको असेल तर मी ते पण काढून टाकू शकतो. इथे तुम्ही परत ऑटो फिबच्या ह्याच्यावर आले टॅबवरती तर तुम्हाला हाईड करता येईल किंवा बंद करायचं असेल तर बंदही करता येईल. आता तुम्ही इथे बघू शकता की मी ग्राफमध्ये थोडे चेंजेस केलेले आहेत. तर मी EMAचा इथे इंडिकेटर लावला आहे, MAचा लावला आहे, BBचा लावला आहे. तर ते सगळे तुम्हाला इथे दिसून येतात. जर हे इंडिकेटर्सचे कॉन्फिगरेशन वगैरे तुम्हाला जर सेव्ह करायचं असेल तर तुम्हाला इथे इंडिकेटर टेम्पलेट्सचा ऑप्शन येतो, त्यावर क्लिक करा आणि इथे सेव्ह इंडिकेटर टेम्पलेटचं बटन येतं, त्यावर क्लिक करा. आणि या इंडिकेटरच्या टेम्पलेटला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नाव देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी आता टेस्ट देतो आणि इथे सेव्ह क्लिक केलं तुम्ही की ते इंडिकेटरचे टेम्पलेट जे आहे ते सेव्ह झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता टेस्ट जे टेम्पलेट मी आता सेव्ह केलेलं ते इथे दिसून येतं तुम्हाला. ते इथे तुम्हाला सेल आणि बायचे बटन दिसून येतात. आता मी सेलवर क्लिक केलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता नॉन ट्रेडेबल सिम्बॉल आलेला आहे इथे. आता मी सेलचं बटन दाबलेलं आहे तर नॉन ट्रेडेबल सिम्बॉल इथे लिहून आलेलं आहे. कारण आपण इंडेक्समध्ये ट्रेडिंग नाही करू शकत तर आपल्याला ऑप्शनमध्ये जावं लागेल. तर आपल्याला ऑप्शन बघायला काय करायला लागेल तर इथे एक बटन दिलेलं आहे सिलेक्ट लेआउटचा, त्यावर क्लिक करा
आणि मग इथून तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला किती चार्ट बघायचे स्क्रीनवर. तुम्हाला 2 बघायचे, 3 बघायचे, 4 बघायचे, 8 पर्यंत तुम्ही चार्ट बघू शकता. तर 8 चार्ट एकत्र बघू शकता. आता आपल्याकडे 2 चार्ट आलेले आहेत, तर दुसरा चार्ट जो आहे त्यावरती आपण ऑप्शन उघडूयात. आता समजा मला जे खालचा ग्राफ जो आहे तो चेंज करायचा आहे, तर त्यासाठी आपण कसं करणार आहेत की पहिले आपल्याला क्लिक करायचं. तुम्ही हे ब्लू आउटलाईन जे आहे त्याने आपल्याला कळतं की ग्राफ सिलेक्ट झालेला आहे. तर इथे वरती जायचं आहे, इथे जे नाव आहे स्टॉकचं त्यावर क्लिक करायचं आहे. आता आपण या स्टॉकच्या नावावर क्लिक केल्यावरती इथे तुम्ही बघू शकता की ऑप्शन्सच्या टॅबमध्ये, आता ऑप्शन्सच्या टॅबमध्ये तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स दिसून येतात. तर इथे पुट कॉलचे वगैरे सगळे ऑप्शन तुम्हाला दिसून येतात. आता समजा मला 21,900 म्हणजे 21,900चं पुट करायचं आहे, तर त्यावर क्लिक करीन मी. आता ह्यातलं कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं त्यासाठी इथे तुम्हाला एक बटन येतं. या बटनवर क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता की इथे ऑप्शन चेन म्हणून लिहून आलं आहे आणि तुम्हाला जे काय ऑप्शन आहेत त्याचे स्ट्राईक प्राईस आणि आत्ता करंट प्राईस जे काय आहे ते तुम्हाला इथे दिसून येतं. तर तुम्ही एक इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला पुट करायचं आहे, कॉल करायचं आहे, का कुठलं काय पद्धतीचं ट्रेडिंग करायचं आहे. आता हे जे ऑर्डर जे आहेत ते आपण बनवून सेव्ह केलेले आहेत. तर तुम्ही इथे आरामात एक क्रिएट बास्केट करून तुम्ही ऑर्डर स्वतःची सेव्ह करून ठेवू शकता. तर मग तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही बाय करू शकता किंवा सेल करू शकता. मग तुम्हाला जर का इंडायसेस बघायचे असतील तर तुम्ही ह्या इंडायसेस डिटेल्सवर क्लिक करा. इथे बार ग्राफचा सिम्बॉल आहे. तर तुम्हाला समजा निफ्टी 50 बघायचं आहे तर निफ्टी 50वर क्लिक करा आणि तुम्हाला इथे सगळे स्टॉक जे निफ्टी 50च्या अंडर आहेत सध्या ते सगळे दिसून येतात. त्याचे प्राइस काय, चेंज किती झाला आहे ते सगळं दिसून येतं इथे. समजा तुम्हाला ह्या चार्टवरती काहीतरी वेगळं करायचं आहे पण तुम्हाला असं प्रॉपर कॉन्क्रीट काही करायचं नाही आहे, तर तुम्ही असंच्या असं हे चार्ट दुसरीकडे कॉपी करू शकता. पण त्यासाठी ऑप्शन काय आहे ते इथे एक पॉपआउट चार्टचा ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करा. तर तुम्ही इथे बघू शकता की जे चार्ट आहेत ते तसेच्या तसे इकडचे इथे कॉपी झालेले आहेत. सध्यासाठी आपण बंद करून टाकू. मग साईडला जर तुम्हाला रिफ्रेश करायचं असेल तर रिफ्रेशचं पण एक बटन दिलेलं आहे. तर तुम्ही फक्त ग्राफ सिलेक्ट करून डायरेक्ट रिफ्रेश करू शकता. आणि मग तुम्हाला इथे युजर सेटिंगचं ऑप्शन पण दिलेलं आहे. तर तुम्हाला चार्ट ऑटो सेव्ह करायचं असेल, लोगो बघायचे असतील तर ते सगळं तुम्ही इथे बघू शकता. ऑर्डरमध्ये गेला तर तुम्ही स्कॅल्परचं ऑप्शन तुम्हाला जर बघायचं असेल तर ते पण इथे बघू शकता. आणि समजा तुम्ही चार्टवरती काही पण केलेलं आहे, तुम्हाला अंडू करायचं असेल तर ते पण करू शकता, रिडू करायचं असेल तर ते पण करू शकता. लेआउट तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला मल्टिपल ऑप्शन दिलेलं आहे तिथे. आणि आता आपण जाऊ सेटिंग्सवरती. आता सेटिंग्सवर क्लिक केल्यावरती तुम्हाला सिम्बॉल काय पद्धतीचा पाहिजे, बॉर्डर त्याची काय पाहिजे, विक कशी पाहिजे त्याचं ऑप्शन आहे. लाईन, स्टेटस लाईनवरती गेलं तर त्याचं ऑप्शन आहे. स्केलवरती गेला तर त्याचं ऑप्शन आहे. अपिअरन्स, ट्रेडिंग वगैरे हे तुम्ही एकदा बघून घ्या. पण हे सगळे ऑप्शन पण तुम्हाला दिलेले आहेत चार्ट सेटिंग्समध्ये. मग तुम्हाला फुल स्क्रीन जर करायचं असेल तर तुम्हाला इथे फुल स्क्रीन मोड म्हणून पण एक ऑप्शन आहे. तर त्यावर क्लिक केलं तर तुम्ही इथे फुल स्क्रीन मोडमध्ये जाऊ शकता. जर तुम्हाला स्नॅपशॉट काढायचा असेल म्हणजे स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्हाला इथे कॅमेराचं पण बटन दिलेलं आहे. तर त्या कॅमेराच्या बटन थ्रू पण तुम्ही एक स्क्रीनशॉट किंवा स्नॅपशॉट घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला अजून बरीच बटणं दिलेली आहेत, जसं की वॉच लिस्ट आणि डेटा विंडो, शो ऑब्जेक्ट ट्री, ऑर्डर पॅनल आणि डॉमचं पण बटन दिलेलं आहे. आणि खाली जर तुम्ही गेला तर तुम्हाला अकाउंट मॅनेजरचा ऑप्शन दिसून येतो. अकाउंट मॅनेजरवर तुम्ही जर गेला तर इथे तुम्ही क्लिक केल्यावरती तुमचे आत्ताचे शेअर्सचे जे बाय केलेले आहेत किंवा सेल केलेले आहेत त्याचे पोझिशन काय आहे, तुम्ही ऑर्डर काय प्लेस केलेले, क्लोज पोझिशन्स, फंड्स, पोर्टफोलिओ हे सगळे तुम्हाला इथे अकाउंट मॅनेजरमध्ये दिसून जातं. आता आपण स्कॅल्पिंग कसं करायचं हे बघूयात. तर इथे तुम्ही बघाल तर स्कॅल्परचा एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. तर इथे मी स्कॅल्परवर प्रेस केल्यावरती तुम्ही बघू शकता की फिन निफ्टीचं नाव आलेलं आहे, कारण फिन निफ्टीचा जो ग्राफ आहे तो सिलेक्टेड होता. आता जर तुम्ही खालचा ग्राफ सिलेक्ट केला आणि रिफ्रेश वरती क्लिक केला तर तुम्ही इथे बघू शकता फिन निफ्टी आणि त्याचा कॉल ऑप्शनचा कॉल वगैरे आलेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की क्वांटिटी जी आहे ती ऑलरेडी सिलेक्टेड आहे. तर आता मला इथे काही करायचं नाही आहे. सेल किंवा बाय जर मी हिट केलं किंवा क्लिक केलं तर हे मला बाकी काही विचारणार नाही. हे डायरेक्ट ऑर्डर प्लेस करणार आहे. म्हणजे जे काय आत्ता प्राईस असेल त्याचं 40 क्वांटिटी जे आहे, मी बायवर क्लिक केलं तर बाय होऊन जाईल. करू तर मग आपण बायवर क्लिक करूयात. इथे तुम्ही बघू शकता ऑर्डर सबमिटेड, ऑर्डर सक्सेस पण झालेली आहे, म्हणजे आपली ऑर्डर आत्ता सक्सेसफुल झालेली आहे. आता आपण हीच ऑर्डर अकाउंट मॅनेजरमध्ये जर बघायला गेलो आणि पोझिशन्सवर क्लिक केलं तर तुम्ही इथे बघू शकता की आपलं आत्ता जे प्रॉफिट अँड लॉस आहे दिवसाचं अनरिअलाइज्ड, तर ते इथे तुम्हाला दिसून येतात. तर आपण 6 रुपये 4 रुपये वगैरे लॉसमध्ये आहे ते इथून तुम्हाला इथे दिसून येत आहे.
इथे जर तुम्ही माऊस नेला तुमचा तर तुम्हाला इथे रिव्हर्स पोझिशनचा पण ऑप्शन दिलेला आहे आणि जर मला क्लोज करायचं असेल तर मी इथे क्रॉस जो आहे त्यावर क्लिक करून क्लोजही करू शकतो. इथे तुम्हाला एक कन्फर्मेशन येईल की क्लोज करायचं आहे का म्हणून आणि मग क्लोज केल्यावरती तुम्ही बघू शकता की ऑर्डर सक्सेस झालेली आहे आपली. पोझिशन्समध्ये बघू शकता इथे काही नाही आहे कारण आपण क्लोज केलेले होते. आता क्लोज पोझिशनमध्ये गेलं तर तुम्ही इथे बघू शकता की आपण आपले क्लोज पोझिशनमध्ये काय काय आहे सध्या. आय होप तुम्हाला कळालं असेल की ट्रेडिंग कसं करायचं धनवरती, ऑप्शन ट्रेडिंग वगैरे इंट्राडे. मी जेवढा सोप्या भाषेत होईल तेवढं सांगितलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींबरोबर, फॅमिली फ्रेंड्सबरोबर आणि सही ट्रेड मराठीला जरूर सबस्क्राईब करा.